नमस्कार, आपण पाहत आहात कृष्णाकाळचा जिओ मराठी न्यूज। विटा परिसरातून महत्त्वाची बातमी समोर येते, पाहूयात सविस्तर। युवा नेते गोपीचंद पडळकरने सिने क्षेत्रात दमदार एंट्री केली आहे। धूमस मराठी चित्रपटातून अभिनेता म्हणून गोपीचंद पडळकरने चित्रपटसृष्टीत पदार्पण केले। पडळकरांच्या गाण्याच्या व्हिडिओने सोशल मीडियात अक्षरशः धुमाकूळ घातलाय। पडळकरांच्या नव्या इनिंगचे चाहत्यांनी देखील दमदार स्वागत केलंय। महाराष्ट्रातील राजकीय विषयांवर आधारित असा हा चित्रपट आहे। सामान्य माणसाला राज्यकर्ता बनवण्यासाठी चित्रपटाची निर्मिती केली असल्याचे पडळकरांनी जिओ मराठीशी बोलताना सांगितलंय। त्यामुळे धूमस हा चित्रपट नेमका कसा असणार याची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे। धनगर समाजाचे युवा नेते गोपीचंद पडळकर यांनी राजकारणाबरोबर आता सिने क्षेत्रात उतरून जोरदार आणि दमदार एंट्री केली आहे। धूमस या चित्रपटाच्या माध्यमातून मुख्य भूमिकेत पडळकर यांनी चित्रपट क्षेत्रात पदार्पण केले आहे। त्यांच्या गाण्याचा व्हिडिओ सोशल मीडियात आता चांगलाच धुमाकूळ घालत आहे। भेटीसाठी मी रोज राणी डाव मांडला नव्याने मांडला उमजून घेतो। सिने क्षेत्राच्या माध्यमातून आपल्या आयुष्याची दुसरी इनिंग सुरू करणारे धनगर समाजाचे युवा नेते गोपीचंद पडळकर प्रथमच जिओ मराठी सोबत फोन कॉलवर आहेत। बघूयात ते काय म्हणाले। 15 मार्च 2019 ला धूमस चित्रपट आम्ही प्रदर्शित करतोय। या चित्रपटाचे निर्माते मी स्वतः आणि माननीय उत्तमराव जानकर साहेब आहेत। या चित्रपटाचं लेखन, याची संकल्पना आणि याची गीतं आम्ही दोघांनी तयार केलेली आहेत। अविनाश काले वकील यांनी शब्दांकन गाण्याचं केलेलं आहे आणि पटकथा आणि शब्दांकन चित्रपटाचं डॉक्टर सुधीर निकम यांनी केलेलं आहे। या चित्रपटामध्ये प्रमुख भूमिकेत मी स्वतः आणि माननीय उत्तमराव जानकर साहेब आहेत आणि नायिका म्हणून साक्षी चौधरी आणि कृतिका गायकवाड, विशाल गायकवाड हे आहेत। भारत गणेशपुरे, कमलाकर सातपुते असे बाकीचे सर्व कलाकार सोबत आहेत। ही सगळी गाणी सोनू निगम, श्रेया घोषाल, वैशाली सामंत, आदर्श शिंदे या सर्वांनी गायलेली आहेत आणि हा पूर्ण मराठी साऊथ स्टाईल चित्रपट आहे। याचे सगळे कोरिओग्राफर, फाईट मास्टर, सगळे कॅमेरामन, डान्स मास्टर सगळे साऊथचे आहेत। मराठीमधला पूर्ण साऊथ पहिला पिक्चर आम्ही रिलीज करतोय आणि महाराष्ट्रातल्या राजकीय व्यवस्थेवरती गेल्या 70 वर्षामध्ये या राज्यात काय घडलं आणि पुढच्या 70 वर्षामध्ये काय घडायला पाहिजे, या राजकर्त्यांना घराणेशाहीला शह देण्यासाठी आणि सर्वसामान्य माणसाला राजकर्ता करण्यासाठी आम्ही या चित्रपटाची निर्मिती केलेली आहे। 15 मार्चला हा चित्रपट आमचा प्रदर्शित होतोय। राज्यातून खूप लोकांना उत्सुकता आहे या चित्रपटाविषयी। लोकांनी या चित्रपटाला 15 तारखेला सगळ्यांनी थिएटरमध्ये जाऊन सगळा हा चित्रपट पाहावा। या राज्यामधली जातीवादी व्यवस्था असेल, घराणेशाहीची व्यवस्था असेल आणि सर्वसामान्य माणसाला काय कशा पद्धतीनं नागवलं जातंय आणि आपण काय करायला पाहिजे, यासाठी हा चित्रपटगृहात जाऊन पाहणं गरजेचं आहे। आमची विनंती आहे की तुम्ही हा चित्रपट पाहावा। अचूक आणि वेगवान बातम्यांसाठी पाहत रहा फक्त कृष्णाकाळचे जिओ मराठी न्यूज।